खेळ कबड्डी। अरे शाबाश, मस्त। प्रत्येकाने स्वतःसाठी टाळ्या वाजवा। तुम्ही जेवढं विचाराल तेवढं माझ्याकडून काढून घेऊ शकता। बोला। बॉडी बिल्डिंग, तुझं नाव काय? श्रवण। श्रवणचा क्वेश्चन आहे की बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर आहे की नाही। बघा, आपण दोन गोष्टी आहेत, बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर आहे, पण बॉडी बिल्डिंग आहे ना खूप एक्सपेन्सिव्ह गेम आहे, ठीक आहे। तो गेम खेळण्यासाठी तुम्हाला भरपूर एक्सपेन्सिव्ह, भरपूर टाइम देण्याची गरज आहे। बॉडी बिल्डर भरपूर आहेत बघा, रॉली कॉलोमॅन तुम्ही नाव ऐकलं, फिलित ऐकलं असेल, संग्राम चौगुले, आपल्या महाराष्ट्राचे मातीतले प्लेअर बोलाल, संग्राम चौगुले असेल, मनोज पाटील असेल, यांसारखे बरेच बॉडी बिल्डर आले। तर बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर आहे, पण तुझ्याकडे तेवढा पेशन्स पाहिजे। मग आपल्याला एक गोष्ट ठरवायची की आपण, मला कबड्डी खेळायची आहे की बॉडी बिल्डिंग। बघा, या दोन गोष्टी आहेत। तुम्ही बॉडी बिल्डिंगचा वर्कआउट कबड्डीला नाही करू शकत। कबड्डीची कंडिशन वेगळी आहे आणि बॉडी बिल्डिंगची कंडिशन वेगळी आहे। बॉडी बिल्डिंग मध्ये काय पाहिजे, बॉडी ह्यूज दिसला पाहिजे, पण कबड्डी रेडरचं काय किंवा डिफेंडरचं काय, तुझ्याकडे स्पीड पाहिजे। हा स्पीड असं खूप इम्पॉर्टंट आहे। पण बॉडी बिल्डिंग मध्ये करिअर आहे नो डाऊट, पण तुझ्याकडे तेवढे पेशन्स पाहिजेत, ठीक आहे। अजून कोणाचा काय क्वेश्चन? बोल, जोरात बोल, जोरात बोल। फॅमिली प्रेशर, बघा फॅमिली प्रेशर हँडल करण्याबद्दल जर विचारलं तर फॅमिलीमध्ये ना तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्या घरी नाहीच ऐकायला येतो की मम्मी फिरायला जाऊ, नको। मम्मी मी हे करू, नको। बाबा मी ते करू, नको। मी सहलीला जाऊ, नको। या गोष्टी सगळ्यात पहिले नाहीच ऐकायला येतो ना। आपल्याला हो कधी ऐकायला भेटेल? जसं मी मागाशीच बोललो की तुम्हाला बॅरियर येणार आहेत, नो प्रॉब्लेम, येणार आहेत, पण त्याच्यावरती तुम्हाला माझे कपडे फेकून दिलेले आहेत। बाबांनी मला बदडलेलं आहे, भरपूर मार खाल्लेला कबड्डीमुळे। मी गपचूप पण जायचो, पण तिथे थांबणं हा सोल्युशन नाही आहे। तुम्ही त्याच्यावरून एस्केप काढला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, फॅमिली प्रेशर हँडल करण्यापेक्षा फॅमिली प्रेशर तुमचा कमी कधी होईल, जेव्हा तुम्ही रिझल्ट दाखवाल। ज्या दिवशी मी जिंकत गेलो, पुढे पुढे जात गेलो, तेव्हा माझे वडील आपोआप, भगवान तुझा पोरगा खूप चांगला खेळला, अरे तुझ्या पोराच्या दिवशी असं केलं। मग बाबांना क्युरियोसिटी वाढली की अरे एवढं चांगलं, मी त्याला बोलायचो, हा गपचूप होता, खेळतो की नाही बघायला। बाबा आले, मग त्यानंतर ते असा आले की माझी आता एक पण मॅच ते मिस करत नाही। मग फॅमिली प्रेशर हँडल करण्यासाठी तुला रिझल्ट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुझी मेहनत करत राहणं खूप गरजेचं आहे। कुठलीही फील्ड घे, सगळ्यात पहिले नाही बोलणारे कोण लोक असतात, आपल्या फॅमिलीचीच असतात काही जण। आणि ही खूप चांगली गोष्ट जर तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते तर समजलं तुला? लाईटर वर्कआउट, कार्तिकचा क्वेश्चन असा होता की मी बॉडी बिल्डिंग करतो, मी वर्कआउट करतोय, मी जिम करतोय, मी फिटनेस करतोय, तरी पण माझा वेट गेन का होत नाही? हा क्वेश्चन। कार्तिक बसू शकतो? माझा वेट गेन का होतं? BMR कन्सेप्ट कोणाला माहिती आहे? बेसल मेटाबॉलिक रेट माहिती आहे कोणाला? BMR कन्सेप्ट, BMR कन्सेप्ट असं बोलते की मी डे टू डे ऍक्टिव्हिटी करतोय जेवढा, त्यासाठी मला स्पेसिफिक कॅलरीजची गरज आहे। कॅलरीज कुठून येतात? ऑब्वियस फूडमधून येतात। मी जेवढं खाणार, बॉडी त्याची कॅलरी करणार, कॅलरीमध्ये कन्व्हर्जन करणार आणि तिथून माझ्या बाकीची ऍक्टिव्हिटी चालणार आहे, ठीक आहे। समजतं प्रत्येकाला की बाई बाकीची ऍक्टिव्हिटी चालणार आहे। पण मी ज्या दिवशी फूड खायचं बंद करेल त्या दिवशी माझी की बॉडीची ऍक्टिव्हिटी आपोआप बंद होईल, ठीक आहे। मग आता बघा, तुम्हाला समज गरज आहे 2000 कॅलरीजची रोज। आपण ॲझ्युम करू की 2000 कॅलरी कुठून भेटणार, की तुम्ही भाकर चपाती वगैरे घरातले जे फूड असतात ते खाल्ले ना की तुम्हाला 2000 कॅलरी भेटणार आहेत। त्यातून तुमच्या काय डे टू डे ऍक्टिव्हिटी चालणार आहेत। तो 2000 कॅलरीची तुम्हाला गरज आहे आता। आणि तुम्ही खाताय किती? 1500 कॅलरी, 1400 कॅलरी अशी खातात। गरज तर बॉडीला 2000ची आहे, पण आपण बॉडीत टाकल्या किती? 1500 कॅलरीज। कमी किती पडल्या? 500 कॅलरी कमी पडल्या, बरोबर। मग त्या 500 कॅलरी फुलफिल करण्यासाठी बॉडी काय करते? मसल आणि फॅट यूज करायला चालू करते, त्याच्यामुळे आपण श्रिंक होत जातो। आता आपल्याला काय करायचं? सिम्पली तुम्हाला 2000 कॅलरीजची गरज आहे, तुम्हाला 2500 कॅलरीज खायचे आहेत, जेणेकरून तुझा वेट आणि मसल गेन चालू होईल। सरप्लस मध्ये जातं, कॅलरी सरप्लस प्रोटोकॉल बोलतात त्याला। हा पूर्ण एक, आणि आता तुम्हाला बोल की मला समजेल कसं की मला किती कॅलरी पाहिजे किंवा काय? सिंपल लिहायचं। तुम्ही घरात काय करता? BMR कॅल्क्युलेटर नावाचे गुगलवरती ऑप्शन आहे, BMR कॅल्क्युलेटर जायचं, त्यामध्ये तुझ्या व्हॅल्यू इनपुट कर, तुझा एक अप्रॉक्स BMR भेटेल तिकडे। BMR कधीच कुठली मशीन तुम्हाला परफेक्ट सांगणार नाही, तुम्हाला एक अप्रॉक्स व्हॅल्यू भेटणार तिकडे। तिकडे तुमची व्हॅल्यू भेटली तर तुम्हाला काय गुगलवर जायचं, पुन्हा एकदा BMR कॅल्क्युलेटर टाईप केला, तिकडे तुमचा व्हॅल्यू इनपुट केला की तुम्हाला तुमचा BMR भेटला। आता BMR भेटल्यानंतर ज्यांना वेट गेन करायचं त्यांना सांगतो मी। आता त्याच्यानंतर काय की तुम्हाला परत गुगलवर जायचं आहे आणि तुम्ही दिवसभरात जे काही खाताय, मग चपाती असेल, राईस असेल, चिकन असेल वगैरे, त्या गोष्टी ते टाक, किती क्वांटिटीमध्ये खाता की
तिकडे जाऊन लिहिलं 1 चपाती न्यूट्रिशन व्हॅल्यू, एवढं फक्त गुगलवर टाईप कर आणि तिथे तुला कॅलरी भेटतील. मग मी 3 चपाती दिवसाला खातो, मी 100 ते 200 ग्रॅम राईस खातो, मी फ्रुट्स खातो, मी सलाड खातो, मी पनीर खातो. मी या गोष्टी ज्या ज्या असतील तू खातो त्या तिकडे टाकायच्या आणि त्या लिहून काढायच्या. लिहून काढल्यानंतर तुम्हाला काय समजेल की पनीरमध्ये एवढी कॅलरी होती, 100 कॅलरी पनीरमध्ये होती, चपातीमध्ये 120 कॅलरी होती, एक्सेट्रा ज्या काय व्हॅल्यू असेल त्या मग त्या कॅल्क्युलेट करायच्या आहेत. मग तुझ्या BMRशी त्या कम्पेअर करायच्या आहेत. मग जर त्या BMR पेक्षा तू कमी खात असेल मग तुला अजून त्यात कॅलरी ऍड करायचे आहेत. मग तुझा वेट गेन चालू होईल. आणि वेट लॉस वाल्यांना उलटं करायचं आहे की ज्यांना जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा कमी खायचं आहे, जेणेकरून तुमचा फॅट यूज होईल तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. समजलं क्वेश्चनचा आन्सर? समजलं प्रत्येकाला? जर नाही समजलं तुम्ही परत एकदा मला इंस्टाग्रामवर भेटू शकता, तिथे माझे भरपूर व्हिडिओ आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघितलं तरी तुम्हाला कळेल तिकडे. आणि जरी प्रत्येक DM केला कॉल केला तरी चालेल. अजून कोणता क्वेश्चन? हा, हाईट. हा खूप चांगला क्वेश्चन आहे. बघा हाईट वाढवण्यासाठी मला वडे भरपूर DM आले पल्लवीत आणि प्रत्येकाचा हाच क्वेश्चन आहे की हाईट कशी वाढवली पाहिजे. तर हाईट वाढवण्याची कुठली सप्लिमेंट कुठलाच वर्कआउट असं नाहीये. तुमची आजोबाची, तुमच्या आईची, तुमच्या मम्मीची, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाची असेल तुझी हाईट वाढणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि हाईट कधीपर्यंत वाढते? 19 ते 22 वर्षापर्यंत वाढतच असते हाईट, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. पण बघा काही जण बोलतात मी जिमला गेलो माझी हाईट वाढली. काही जण भरपूर अभ्यास करतात, लॅपटॉपवरती काम करतात, बघितलंय त्यांना हंचबॅकचा प्रॉब्लेम होतो. आपली बॅक स्ट्रेट आहे. आता बघा माझी हाईट तुम्हाला जास्त वाटते, पण जेव्हा मी थोडा टील होतो पुढे तेव्हा माझी हाईट कमी होते. मग तुम्ही बॅकचा वर्कआउट केला आणि स्ट्रेचिंग केल्या त्यातल्या त्यात तर तुमची हाईट थोडीफार वाढू शकते. पण हाईट वाढवण्यासाठी कुठला वर्कआउट नाहीये. तुझ्या जेनेटिक मध्ये असेल तर हाईट 100% वाढणार आहे. अजून एक मी ते प्रत्येकाला की मी लेग्स मारतो, मी स्क्वॉट्स मारतो म्हणजे हाईट ब्लॉक होते का? प्रत्येक कोणाकोणाला क्वेश्चन हातवर कर. अरे मग विचारा यार तुम्ही मला. ठीक आहे, असं कुठेच नाही. किती स्क्वॉट्स मार, काही मार. आज जर असं असतं तर मी बुटकाच असतो. आणि लेग सांगायचा अर्नॉल्ड जिम चालू केलेली 14 एज पासून त्यांनी जिम चालू. आणि जिम करण्यासाठी एज वगैरे काही नाहीये, काही नाहीये. बिंदास तुम्ही कुठले कन्सेप्ट काय नाही बरोबर. फिटनेस कसा करायचा खूप इम्पॉर्टंट आहे. फिटनेस आहे ना, बघा मी माझा फिटनेस सांगतो. माझा फिटनेस आहे ना 4 पार्ट मध्ये डिवाइड आहे. आपण काय करतो एकच लाईनला भरपूर धावत जातो, ठीक आहे. पण आपण जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन जाल तेव्हा तुम्हाला आउटपुट चांगला भेटणार आहे. कबड्डीमध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय काय आहेत? सगळ्यात म्हणजे ग्राउंड प्रॅक्टिस, त्याच्यानंतर तुझा पर्सनल प्रॅक्टिस, त्याच्यानंतर तुझी इंडिव्हिज्युअल स्किल प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर काही जिम वर्कआउट. तर या 4 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही बोलाल की मी ग्राउंडवरती येतो, 1 तास रनिंग करतो, 1 तास फिटनेस करतो, 1 तास प्रॅक्टिस करतो आणि घरी निघून जातो, तुम्ही ॲव्हरेज होऊन जाल. तुम्हाला एक्स्ट्रा जर करायचं तर एक्स्ट्रा गोष्टी तुमचा आउटपुट येणं खूप गरजेचं आहे. 10 जण कॉमन लोक आहेत, तर 10 जण कॉमन लोकांमधून तुला एक आउटपुट जर वेगळा काढायचं तर ते 10 लोकांसारखं मी करून मग मी वेगळा होईन का? नाही होणार. तुला जास्त मेहनत करणंच आहे ना. तर तुला बघ तुझ्या फिटनेसला 4 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. एक रनिंग आणि तुझा पर्सनल फिटनेस जो असेल तो, दुसरा तुझा ग्राउंड फिटनेस जे टीम बरोबर करणार आहे तो, तिसरा तुझी स्वतःची स्किल प्रॅक्टिस आणि चौथा तुझी टीम प्रॅक्टिस. या 4 पार्ट मध्ये तुम्ही मग तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो तुम्ही डिवाइड करू शकता पूर्ण. ठीक आहे, समजते तुला? बोल. हा खूप इम्पॉर्टंट आहे. अजूनपर्यंत मला 5 इंजुरी झालेल्या आहेत. आणि इंजुरीपेक्षा सगळ्यात मोठी इंजुरी काय माहिती का? मेंटल. जेव्हा तुम्ही इंजुर्ड होता, तुमचा गेम चालत नाही, तेव्हा तुम्ही मेंटल प्रेशर क्रिएट करायला लागला, तिथून तुम्ही कोलॅप्स होता. तर इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक वॉर्मअप, दुसरा स्ट्रेचिंग आणि तिसरा वर्कआउट. या 3 गोष्टींमधली एक गोष्ट जरी तुमची कमी पडली तर तुम्हाला इंजुरी होणार आहे. आणि असं पण नाही की या 3 गोष्टी केल्यानंतर इंजुरी होणार आहे. पवन शेरावत माहितीये प्रत्येकाला, त्याचा ACL टेअर झालेला माहितीये, नीचा ACL टेअर झालेला. पण त्यांनी प्रॉपर ताईचं क्वेश्चन काय होतं की रिकवर कसं करायचं, त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली. आपल्यातले बरेच प्लेयर सगळ्यात मोठी चुकी करतात की इंजुरी झाली की दुसऱ्या दिवशी मॅचला जातो. झालंच पाहिजे. तुम्ही जोपर्यंत प्रॉपर क्लिअर होत नाही तोपर्यंत ग्राउंडवर उतरायचं ना. हा माझा प्रोटोकॉल आहे. मला भरपूर जण बोलले की अरे तू खेळ, ही इम्पॉर्टंट मॅच आहे. लाईफ आता माझ्याकडे मॅच भरपूर आल्या, पण तेव्हाच मी जर इमोशनल होऊन खेळलो असतो, मला खेळायचं आहे, मला गेम दाखवायचं आहे, तर आज कदाचित तिथे उभा नसतो. मला पण इंजुरीवर इंजुरी होत राहते. मग इंजुरी रिकवर करण्यासाठी तू काय करणार? सगळ्यात पहिले कुठेही मॅच असू दे, सगळ्यात पहिले मी वॉर्मअप करणार म्हणजे करणार. जी चुकी मी केली मित्रांनो ती करू नका. मला सगळ्यात पहिली इंजुरी नीची झालेली, माझा नी फ्लक्च्युएट झालेला, त्यामुळे माझा लिगामेंट येतं थोडा फ्लेक्स झालेला. तर त्यामुळे मला अजून पण कधी कधी प्रॉब्लेम. पण ज्या दिवशी वर्कआउट सोडतो त्या दिवशी तो प्रॉब्लेम मला चालू होतो. तर सगळ्यात पहिले काय तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे. मी विदाउट वॉर्मअप मी एकदा खेळायला उतरलो, मला इंजुरी झाली. मी याच्या रागीत होतो की
येऊ दे कोण पण, तेव्हा माझी बॉडी बिडी खूप चांगली होती, तर मी माझ्याच ॲटिट्यूडमध्ये होते. मला काय वॉर्मअपची गरज आहे, मी एवढा वजन उचलून आलोय, 50-50 किलोचा 200-200 किलोचा स्कॉट मारून आलोय, मला काय होणार आहे. पण ॲटिट्यूड खूप चुकीचा आहे. तर तुम्हाला वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. आणि स्ट्रेचिंग, जेव्हा आपण वर्कआउट करतो तेव्हा आपले मसल टाईट होतात आणि आपल्या याची मोबिलिटी संपते. जर तुम्ही वर्कआउट करून आला तर तुमची रीच एवढीच असेल, ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा स्ट्रेचिंग कराल तेव्हा तुमची रीच पूर्ण वाढते. म्हणून रीच वाढवण्यासाठी स्ट्रेचिंग करणं खूप इम्पॉर्टंट. तिसरा म्हणजे तुमचे जॉईंट्स हेल्दी ठेवले पाहिजेत. आपला हा मसल आहे, त्याला स्केलेटन मसल बोलतात. आणि आपलं स्केलेटन मसल म्हणजे कुठले, जे आपल्या बोनशी कनेक्टेड आहेत, जे आपल्याला दिसतात आहे वरून, ते स्केलेटन मसल. आणि आपले जॉईंट्स आहेत, तर जॉईंट्स आणि मसल जेव्हा तुमचे स्ट्रॉंग असतील तेव्हा तुम्हाला इंजुरी व्हायचे चान्सेस भरपूर कमी आहेत. तर तुमच्या इंजुरीचे चान्सेस कमी होतात, असं आपण बोलू शकतो. की जिथे तुम्हाला 80% चान्स होती तर तुम्ही 30%, 20% एवढा फरक पडू शकतो. तर खूप. आणि सगळ्यात दुसरी आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिकव्हरी, जे तुम्हाला बोललो, त्यात तुम्ही आईस बाथ घेऊ शकता, स्टीम घेऊ शकता, प्रॉपर रेस्ट, आणि सगळ्यात म्हणजे फूड. मित्रांनो, फूड खूप इम्पॉर्टंट आहे रिकव्हरीसाठी. ठीक आहे, अजून कोणता क्वेश्चन काय? ग्राउंडवर जेव्हा स्किल प्रॅक्टिस होते तेव्हा म्हणजे मनात थोडीशी हे काय नसते, पण जेव्हा मॅचेस ग्राउंडवर प्रॅक्टिस मॅच असतात किंवा बाहेर असतात तेव्हा कॉन्फिडन्स, जेव्हा मनात एकदम भीती, नर्वसनेस. बरोबर आहे. मग त्याला डील कसं करायचं? बघा बाई, खूप चांगला क्वेश्चन आहे की प्रेशरला हँडल कसं करायचं. मी लास्ट टाइम एबी डिव्हिलियर्सचा हे बघितलेला, इंटरव्ह्यू बघितलेला. तर त्यात त्याला विचारलं की तुला प्रेशर येत नाही का खेळताना. एका इंटरव्ह्यूवरनी त्याला विचारलं, तुला प्रेशर येत नाही खेळायला. तो बोलतो मला प्रेशर येतो, पण त्याला हँडल कसं करायचं हे मला माहिती आहे. एबी डिव्हिलियर्स मध्ये त्याला 360 बोलतात, म्हणजे तो टॉपचा प्लेअर आहे. तो इंटरनॅशनल लेवलला खेळतो. आपण जेव्हा कबड्डीची मॅच बघतो तर आपल्याला जवळ 1000, 1500, 5000 पब्लिक बघायला असते, त्यांच्यात लाखो मध्ये पब्लिक आहे. त्यावेळी तो खेळतोय. एक बॉलला 6 रन मारायचे. मला नेहमी एक नितीन सर क्युरियोसिटी येते की लिओनेल मेसी असू दे, रोनाल्डो हा माझा फेवरेट प्लेअर आहे, किंवा क्रिकेटर असू दे, एक बॉलला 6 रन पाहिजेत. एक पेनल्टी गोल आहे की ज्याच्यावरती डिसाईड होणार तू वर्ल्ड कप मारणार आहे की नाहीये. तेव्हा लोकांना वाटतं की तू काय टेक्निक यूज करणार आहे, तू कसा मारणार आहे बॉलरकडे. पण मला नेहमी प्रश्न विचार पडतो की तो त्यावेळी विचार काय करत असेल. माझ्या मम्मीने मला बोललंय, मला घरचे काय बोललेत, माझ्याकडे पैसे, हा विचार करत असेल का? नाही ना. त्यावेळी तो माइंडला न्यूट्रल ठेवतो. आणि त्यावेळी ब्रीदिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या ब्रीदिंग वरती कमांड ठेवा. आता याचे सायंटिफिक कारण तुम्हाला सांगतो मी, की आपल्याला माहिती आहे आता प्रेशर क्रिएट आले की मला माहिती, मला आता समोरचा मला दिसतंय की भाई तुम्हाला आता पायात पट मारणार आहे, डबल थाय होल्ड करणार आहे, मी जाऊन तिथेच का पडतो. असं कोणाकोणावर झालंय की मला माहिती आहे की समोरचा प्लेअर मला कॅच करणार आहे, पण मी तिथे जाऊन अटकतो की मला ब्रॅकेट लावणार आहे. भरपूर जणांबरोबर झालेला. याचं सायंटिफिक कारण सांगतो की जेव्हा तुम्हाला प्रेशर क्रिएट होतो तुमच्या ह्याच्यावरती, तेव्हा तुमची ब्रीदिंग नॉर्मल होत नाही. आपल्या ज्या सेल्स आहेत, सेल्समध्ये ऑक्सिजन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या ब्रेनपर्यंत ऑक्सिजन जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या ब्रेनपर्यंत जर ऑक्सिजन पोहोचला नाही तर आपला ब्रेन कन्फ्यूज होतो की मला काय करायचंय. जेव्हा तुमचा हार्टबीट बघा, प्रेशर क्रिएट होतो सगळ्यात पहिले काय होतं, आपली धडधड वाढते का नाही. मग धडधड वाढल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं फ्लक्च्युएशन पुढे मागे होऊन जातं. इनफ अमाऊंटमध्ये आपल्या ब्रेनपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही, सेल्सपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे आपल्या ब्रेनला डिसिजन घेण्यासाठी कन्फ्यूज होतो ना, आपण ब्रॅकेटमध्ये जाऊन पडतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की तू. आणि दुसरी गोष्ट प्रेशर क्रिएट करणं, बघा प्रत्येकाची ट्रिक वेगळी आहे. मी मॅचची तयारी 2 दिवस आधी चालू करतो. काही जण आदल्या दिवशी येतात, निघले नाही. मी मॅचमध्ये मला काय करायचंय, कसं करायचंय, कुठल्या लेवलला जाऊन करायचंय, ही सिच्युएशन आली तर मी काय करणार आहे, ह्या गोष्टी डोक्यात असतो. खूप गरजेचं आहे मित्रांनो. समोरचा संघ कोण आहे त्याची आदल्या दिवशी मी मॅच बघितली. आता तर युट्यूबवरून गेम फास्ट झालाय, तुम्ही कोणाची मॅच टाका लगेच समजतो कोण कसा खेळतो. हे सगळ्यात जो चालक प्लेअर असतो ना, तो चांगला खेळत नाही, तो सिच्युएशन क्रिएट करतो. बघा 2 प्रकारचे प्लेअर आहेत कबड्डीचे. एक म्हणजे स्किलने पॉईंट मारणारा, आणि दुसरा सिच्युएशन क्रिएट करणारा. या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही सिच्युएशन क्रिएट करणारे प्लेअर आहेत की स्किलवाले आहेत. स्किल तर दोन्ही साईडला इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही तुमचं बघा की कधी कधी आपल्याला पॉईंट लागत नाही. तुम्ही रीचवर रीच मारताय, स्पीडवर स्पीड घेताय, पण तुम्हाला पॉईंट लागत नाही. मग तेव्हा तुम्हाला सिच्युएशन क्रिएट करायची आहे. तुला त्याला बोलवायचं, तर आपण त्यापर्यंत नाही पोहोचत आहे ना, आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तू ये आता भाई माझ्या अंगावर. मग त्यासाठी मला डीप खेळणं, सिच्युएशन क्रिएट करणं. मग त्यावर स्किल क्रिएट पाहिजे. डुबकी मारायची, जम्प मारायची आहे की डॅश मारायची आहे, हे खूप इम्पॉर्टंट, की पलटी मारायची आहे. मग ते बघायचं बाईक वाकून मारतो, मग उडी मारेल,
वाकून मारून परत पकडतोय मी, बाबा त्याला पलटी मारेन. या गोष्टी तुमच्याकडे क्लिअर असणं खूप होते. आणि दुसरं म्हणजे गाणी ऐकणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं माइंड काम ठेवा, माइंड काम ठेवायचं म्हणजे तेव्हा तुझं प्रेशर कमी होईल. एक तर काय ब्रिदिंगवर फोकस करणार तू, दुसरा प्री अनालिसिस करणार. जसं मी रेसिपीचा एक्झाम्पल सांगितलं की तुझी तयारी प्रॉपर पाहिजे. तू वर्षभर प्रॅक्टिस केली नाही, 6 महिने मेहनत केली नाही, काय नाही, आदल्या दिवशी उठणार आणि जाणार, तुला प्रेशर देणार ना भाई. तुझी तयारीच प्रॉपर नाहीये, तुझ्याकडे स्पीडच नाहीये आणि पहिल्या रेटला तुला कॅच होणार आहे. समोरचा प्लेअर वर्षभर मेहनत करतोय आणि मी असंच उठून गेलो, तो सोडेल का मला? बरेल ना. आणि आपण फेकून दिलं बाहेर. तुझं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग आहे. आणि दुसरा तू सॉंग्स ऐकू शकतो, गाणे ऐकणं मग खूप. आणि दुसरं म्हणजे हायड्रेट राहा, पाणी पित राहा मित्रांनो. जेव्हा आपण डिहायड्रेट होतो ना, तुम्ही वाळवंटात गेल्यावरती लोकांना इल्युशन होतात, अरे इथे काहीतरी असं आहे, काय दिसायला झालं होतं. प्रत्येक मूवीमध्ये बघितलं असेल ना प्रत्येकाने की वाळवंटात गेलं, ते कशामुळे डिहायड्रेट झाल्यामुळे होतं. एक तर तू ब्रीदिंग कर, ज्याने ऑक्सिजन लेवल चांगलं होईल आणि तुझ्या बॉडीला हायड्रेट ठेव, वॉटर लेवल चांगलं ठेव. हे पण या 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि पॉझिटिव्ह टॉक कर. जी मॅच मध्ये गेला की मीच वारी, मी असंच खेळणार आहे, मीच चांगलं आहे, मी असंच आहे, मी तसंच आहे, मी हेच करणार, मी तेच करणार. पॉझिटिव्ह टॉक ठेव. निगेटिव्ह असं नको विचार, अरे मला कॅच झाली तर, मला पहिल्या रेडला पकडला तर, मी पुढे हात मारला मला ब्रॅकेट. पॉझिटिव्ह टॉक ठेव. कोणी येऊ दे भाई भारी, कोणी येऊ दे, मी त्याला उडवत जाणार. हा होऊ दे एक कॅच, 50 कॅच होऊ दे, पण 51 वेळा जेव्हा मी उठेन ना, तुमचा जोश किती बाउन्स बॅक करायचा खूप इम्पॉर्टंट आहे. मी एक कॅम्प मध्ये गेलो तेव्हा एक हरियाणाचा प्लेअर होता, तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की बोलतो, मी त्याला विचारलं की असं आहे, तेव्हा टेक्निक सांगतो. बोललो एकदा तुला कॅच झाली तर परत उठायचं कसं, त्याच जोशाने. ऑब्विस आहे, पहिल्याच रेडला कॅच झाली तर प्रत्येकजण अपदकतोच. किंवा पहिला जर बॅट्समन क्रिकेट खेळत असेल, पटकन सुटला आणि सगळे हो असं ओरडतात प्रत्येक जण, तेव्हा तो डिप्रेसमध्ये जातो, निगेटिव्ह साईडमध्ये जातो. तेव्हा तो बोलतो की तू उठतो किती प्रेशरनी ते तुझ्यावरती आहे, त्यातून तुला कोण नाही बाहेर काढू शकत. कोच बाहेरून सांगेल काय नाही होतंय, काय नव्हतं, पण तुझ्यामध्ये पॉझिटिव्ह टॉक ठेवणं. आणि तू खाली तुला कॅच झालं, तू किती फोर्सने उठतोय, अरे मला कॅच किती पुढच्या वेळेला दाखवतोय याला, असं दात चावून जेव्हा तू रगीने उठशील ना, एक वेळ नंतर तुला ती प्रेशर हँडल करायची पण सवय होईल आणि तू परत बाउन्स बॅक करून चांगलं खेळायला पण लागणार. अजून क्वेश्चन कोणाचा? करिअर, अरे एक नंबर मस्त क्वेश्चन आहे. कबड्डीचा करिअर बघा, कबड्डीमध्ये करिअर बनवत असेल ना तर सगळ्यात पहिले चांगला बेस म्हणजे मी जोपर्यंत अनालिसिस केली, कुमारगट. इथे कुमारगट कोणाकोणाचा बाकी आहे किंवा चालू आहे? सगळ्यांचं ना. कुमारगट खूप चांगला बेस आहे मित्रांनो. कुमारगट मधून नॅशनल झाले आणि नॅशनल मधून तुम्ही जर वरच्या लेवलला खेळले तर बघा 2 गोष्टी आहेत. एक, तुम्ही नॅशनल होणं खूप, तर तुम्हाला प्रत्येकाचं स्वप्न असेल प्रो कबड्डी, ठीक आहे, प्रो कबड्डी प्रत्येकाचं स्वप्न आहे. तर प्रो कबड्डीसाठी क्रायटेरिया काय माहितीये का? नॅशनल असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही कशावर जोर द्या, मी नॅशनल कुठून येईल. नॅशनल होण्यासाठी 2 गोष्टी आहेत, एक असोसिएशन मधून आणि दुसरं म्हणजे काय की स्कूल नॅशनल, कॉलेज नॅशनल, युनिव्हर्सिटी मधून खेळून. या 2 गोष्टी तुमच्याकडे आहेत. तर तिथून तुम्ही नॅशनल झाले, तुम्ही प्रोच्या ट्रायलसाठी एलिजिबल आहेत. मग तुम्ही ट्रायल कुठे आहेत त्या बघून मग तुमचा परफॉर्मन्स देऊन तिकडे होतो. आणि दुसरा, जर प्रत्येकाला कमर्शियल टीम मध्ये कसं सिलेक्ट होतात, तर कमर्शियल टीम मध्ये सिलेक्ट होण्यासाठी काय की त्यांच्या पण ट्रायल असतात. तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट बनवावे लागतील, ज्या टीमची कमर्शियल ट्रायल तिकडे जायला लागेल आणि ट्रायल दिल्यानंतर तुम्ही त्या संघामध्ये सिलेक्ट होता. आणि तिसरा म्हणजे प्रो कबड्डी. प्रो कबड्डी खूप चांगला ऑप्शन आहे मित्रांनो. आता गेम झपाट्याने वाढतोय, तुम्ही पण मेहनत झपाट्याने चालू करा. 1 तास झोपला संपला विषय. रोज 5000 जण मेहनत करतात आहेत प्रो कबड्डी सिलेक्ट होण्यासाठी. तुम्ही एक डे मिस केला, तुमचा नंबर किती लागेल? 4999 स्थानावर तुम्ही येऊन पोहोचाल. पण एक पण दिवस सोडू नका. हाच तुमच्याकडे एज आहे. आता तुमच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहेत. कोणाकडे असतील तर ते त्यांना टॅकल करतही असतील. आज तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाही तर तुम्ही चांगल्या प्रकारे खेळू शकता. आई वडील कमवतात, आई वडील मेहनत करतात, हे करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी काय तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर तुम्ही काय की मेहनत करत राहा, हे खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट. टाइम मॅनेजमेंट आहे ना, हा प्रत्येकाचा वेगवेगळा विषय असू शकतो. प्रत्येकाचा शेड्यूल वेगवेगळा आहे. माझा शेड्यूल वेगळा आहे, तुझा वेगळा आहे, याचा वेगळा असेल, कार्तिकचा वेगळा असेल, प्रत्येकाचा वेगवेगळा शेड्यूल आहे, ठीक आहे. तर तुला बघायचं की तू अभ्यास स्टडी करून किती वेळ झालाय, त्यातून तुझा किती वेळ वाचलाय. मी त्यात डिवाइड कर की भाई मला 4 तास मेहनत करायची, तर 4 तास मध्ये मी 1 तास कधी देणार आहे, त्यानंतर मी थोडी रेस्ट करेन. आणि आपण हा मिथ बनवून ठेवलाय की मी संध्याकाळीच कबड्डी खेळणार, मी संध्याकाळी प्रॅक्टिसला जाणार. काय नाही, तुम्ही दुपारी मेहनत करा. प्रत्येकाने ऐकलं सकाळी लवकर उठून व्यायाम करा, नाही तर संध्याकाळी व्यायाम करा. हे प्रत्येकाने ऐकले ना. असं काही नाही मी दुपारी वर्कआउट करतो,
माझ्या घरी वरती रूम आहे, रूम मध्ये मग जसा तुला वेळ भेटेल तिथे तुला एक एक तास काढायचा आहे, तिथून तुला टाइम मॅनेजमेंट स्टडी मॅनेजमेंट करायचं आहे. मग एक गोष्ट लक्षात, एक छोटी गोष्ट आहे की तुम्ही स्टडी पहिले करून घ्या आणि नंतर फिटनेस वरती फोकस करा. म्हणजे आज माझा दिवस आहे तर मी काय बोलतो, मी काय करतो 7 ते 8 मी प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर मी काय करणार, जाऊन घरी अभ्यास करतो. पण ते नाही होणार का, कारण तुझं शरीर दमलेला असतो, बॉडी लूज पडली असते, त्यामुळे तुला माइंडवर फोकस होणार नाही, तुला झोप येईल. मग तुम्ही काय करा, पहिले अभ्यास करून घ्या आणि नंतर कबड्डी वगैरे करून घ्या. त्या गोष्टी तुम्ही फिटनेस तुमचं जेव्हा शेड्यूल बनवाल तेव्हा, तुझं शेड्यूल असतं खूप गरजेचं आहे. कबड्डीत काहीतरी कुठलीही गोष्ट करण्यासाठी काहीतरी मोठं करणं गरजेचं नाहीये. आपल्याला वाटतं की मला प्रो कबड्डी सिलेक्ट व्हायचं, मला मोठा बिझनेस उभा करायचा आहे, मला मोठा सिंगर व्हायचंय, तर काहीतरी मोठा करायचं आहे. नाही, ऑटोमॅटिक हॅबिटमध्ये असं लिहिलंय की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी चेंज करा, काही मोठी करायची गोष्ट करत नाही. तुम्ही तुमचा हंतरून कसा जुळताय तिथून त्या छोट्या छोट्या सवयी जरी लावल्या ना तुम्ही, किंवा रोज मी 4 पानं वाचन पुस्तकाची, या छोट्या छोट्या सवयी लागल्या तरी तुम्ही मोठा बदल घडून आणू शकता. शेड्यूल काय असा करा की छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा की मला टाइम कुठे भेटतोय, माझा क्लासेसचा टाइम काय आहे, पहिले लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर मला गॅप कुठे भेटतोय जिथं मला आराम पण करता येईल, अभ्यास पण करता येईल आणि प्रॅक्टिस पण करता येईल. ठीक आहे, अजून कोणाचा क्वेश्चन काय? मन एकाग्र कसं करायचं, म्हणजे सर फोकस शिकवतात तर मग तिकडे काय झालं तिकडे लक्ष जातं. फोकस कसा वाढवायचा आहे, फोकस कसा वाढवायचा, जर तुम्ही तुम्हाला येल्लो कलर किती जणांकडे घातलाय, किती जणांनी टी शर्ट घातलाय, प्रत्येकाने पर्सनली काउंट केलं तरी चालेल. येल्लो कलर तुम्हाला आता इथे टी शर्ट मध्ये घातल्यानंतर किती जणांकडे दिसतोय? 79. कोणीकडे किती काही तू मोजलंय? कोणी किती आलेत? कोणाकडे आन्सर आहे इकडे? त्याला बघू 29 आहे. जेव्हा तुम्ही येल्लो कलर मोजत होते तुम्ही रेड कलर बघितला? नाही बघितला ना. तुम्ही निळा कलर बघितला? नाही बघितला ना. तुम्ही पांढरा कलर बघितला? नाही. फोकस कधी वाढेल? जेव्हा तुम्ही एकाच गोष्टीवर शार्प असाल की मला उठता बसता झोपता मला कबड्डीत दिसते, तेव्हा तुझा फोकस वाढेल. तेव्हा तुला कबड्डी का खेळायची याचं उत्तर प्रत्येकाला असतं खूप गरजेचं आहे. मी कुठलीही गोष्ट का करतोय याचं उत्तर द्यायला तो फोकस नाही करू शकत. मग तो कुठे काय चाललंय, इकडून आवाज आला, तिकडून काय आलाय, एकाग्र राहून अभ्यास करणं किंवा एकाग्र राहून कबड्डी खेळणं, याच्यासाठी तुम्ही ते का करता हे तुमचं वाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये. एक मिनिट, दादाचं थोडं इंटरप्ट करतो. दादाने जे आता खूप चांगला पॉईंट मांडलेला वाय, जोपर्यंत तुमचा वाय म्हणजे का क्लिअर होत नाही ना, एखादं काम तुम्ही का करताय, लाईफ तुम्ही कबड्डी का खेळता, तुमचं काहीतरी विजन असेल ना, किंवा एज्युकेशन मध्ये कुठलीही ड्रीम असू द्या, कुठली फील्ड असते, जोपर्यंत तुमचा वाय स्ट्रॉंग होत नाही ना, का आपण ते काम का करायचं, कशासाठी करायचं, तोपर्यंत तुम्ही कुठली गोष्टी असू शकता. त्यामुळे तुमचा आधी फर्स्ट स्टेप आहे ना, वाय क्लिअर करा. आपल्याला गोष्ट का करायची, या दिवशी तुमचं वाय स्ट्रॉंग होणार ना, का करायचंय अर्धी लढाई तुम्ही जिंकलेला, तुमचं फोकस तुम्ही चालू होणार. त्यामुळे आधी का करायचं काम वाय वर स्ट्रॉंग होणार. खूप चांगला पॉईंट मांडतो. तुमचं वाय क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. मी कबड्डी का खेळतोय, बघा मित्रांनो, तुम्हाला एक स्ट्रॉंग रिझन माझं सांगतो मी कबड्डी का खेळतोय. ठीक आहे, किराणा मला सामान आणताना बघितलं आईला, किराणा मला सामान आणताना बघितलं ना प्रत्येकाने, यम माहितीये प्रत्येकाला. आपण किराणा मालाचं सामान जसं भरतो ना तसं यम माणसं भरून घेऊन जातो वरती आकाशात. मग त्या गर्दीतला भाग नाही मला व्हायचंय. माझी छाप अशी काहीतरी उमटायची, ऍटलिस्ट माझा नातू बोलला पाहिजे माझा आजोबा असा कबड्डी खेळायचा ना, बापरे बाप, गावात तरी माझं नाव झालं पाहिजे, जिल्ह्यात तरी माझं नाव झालं पाहिजे. असं जीवन जगा. 100 लोक जन्माला येतात, 100 लोक मरून जातात, त्या गर्दीतला हिस्सा नका होऊ. मग त्यासाठी तुला मेहनत करणं खूप गरजेचं आहे. मग त्या 100 लोकांनी जे सोचलं नाहीये ना ते तुला सोचायला लागेल. त्या 100 लोकांनी जे बघितलं नाही ना ते तुला बघायला लागेल. त्या 100 लोकांच्या जीवनात जे अडथळे आले नाही ते तुझ्या जीवनात येणार आहेत. मग त्याला सहन करायची ताकद पाहिजे. तुम्ही कुठलंही उदाहरण बघा, छाप त्यांनी तयार केलं, त्यांनी वाटेला संकट आले, ते तुम्हाला पूर्ण पार करणंच आहे. ते तुम्ही जेव्हा पार कराल तेव्हा तुम्ही काहीतरी तुम्ही स्वतःची वेगळी ओळख, मला वेगळी ओळख तयार करायची, याच्यासाठी तुम्ही कबड्डी खेळू शकता. किंवा तुमचं दुसरं काही असेल की ती मला वेगळी ओळख करायची, माझ्या बाबांच्या नावाने, मला माझ्या काकाच्या नावाने, मला माझ्या कुठल्या तरी पॉलिटिशियन त्याच्या नावाने ओळखलं, किती दिवस तुम्ही ओळखाल? स्वतःची ओळख पाहिजे की नको? बाबाचं नाव किती दिवस मागे लावणार आहे? वडिलांची संपत्ती सगळ्या गोष्टी मान्य आहे, त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलंय, पण त्यांच्या नावावरती अजून किती दिवस जगणार आहे आपण? मग तुमची वेगळी ओळख करायची, तुला मेहनत करायला लागेल. मग हा वाय तुमचा क्लिअर असू शकतो. अजून एक कारण आहे, तुम्ही नंतर सांगेन तुम्हाला कधीतरी. अजून काय कोणाचा? इन्फ्लुएन्सर मध्ये करिअर काय? बघा, आजचा जमाना आहे ना सोशल मीडिया झालेला आहे. आज तुम्हाला मित्राला बसू शकतो,
आज तुला कॉन्टॅक्ट करायचं कोणाला, तू काय करतो, फोन करतो. आज तुम्हाला जर कबड्डीचा स्किल शिकायचं, काय करतो, कबड्डी स्किल इन मराठी टाकून देतो, काय असेल तुमचं ते कबड्डीचे स्किल समोर येते. तुला जेवण मागवायचंय, सोशल मीडिया. तुला बाहेर जायचंय, tripmy.com सोशल मीडिया. सगळं आता पुढे अख्खा जग आहे ना सोशल मीडियावरतीच होणार आहे. म्हणजे इन्फ्लुएन्सर मध्ये जर करिअर वगैरे घेतलं की तुझे फॉलोअर तुला पहिले गेन करायवरती फोकस करायला लागेल. मग त्याच्यासाठी तुला काय करणं, वेगळा कंटेंट देणं. आता 30 डेज चॅलेंजचा ट्रेंड होता, तर मी पण 30 डेज चॅलेंज केला. आता पॉडकास्टचा ट्रेंड होतो. प्रत्येकाला सांगतो की आता नवीन मी लॉन्च करतो पॉडकास्ट, की जे कबड्डीमध्ये मोठे मोठे प्लेयर होऊन गेलेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट चालू आहे माझा, काम पण चालू झालंय. त्याचा मी पॉडकास्ट घेणार आहे, जेणेकरून जे आपले लहान लहान प्लेयर आहेत की त्यांना पण कळू दे की त्यांनी कुठल्या गोष्टीने सामोरे गेलेत, कशी फिटनेस केली, कसे फेल्युअर हँडल केलेत. हा तर माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे. कारण त्यांचे एक्सपिरियन्स माझ्याशी जास्त असू शकतात. ही इन्फॉर्मेशन प्रत्येकापर्यंत पोहोचावी ह्या हेतूने मी आज तो पॉडकास्ट पण चालू करतो. सोशल मीडियामध्ये करिअर काय, तुला इंस्टाग्राम पर ट्रेंड काय चालू आहे, तुझी स्किल काय आहे, तुला काय आवडतं. की आता 30 डेज चॅलेंजचा ट्रेंड चालू होता, पण प्रत्येकाने शॉपिंगचा घेतला, त्यांनी हे घेतलं ते. पण मला आवड फिटनेसमध्ये होती ना, मला आवड कबड्डीत होती ना, मग मी आता कबड्डीचा फॉलो केला. त्यातून मला आउटपुट पण भेटला. आज मी तुमच्या त्या गोष्टीमुळे आज इकडे पोहोचतोय. क्वेश्चन आहेत ना, ज्ञान विकास तर करतोयच, पण त्याच्यापेक्षा मला तमिळनाडूवरून, विदर्भावरून तिथे भरपूर लोक आहेत. एक तर ओडिसाचा मित्र आहे की त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की स्पीड कसं वाढवायचं, काय कशा गोष्टी आहेत. तर सोशल मीडियामुळे तू प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुला काय करायचं आहे, तुला तुझा आवड बघायची आहे, ट्रेंड ओळखायचं आहे आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा करायची आहे. माहिती गोळा करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जाता, आता तुम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जायचं आहे जम्मू काश्मीरला, तुम्ही बॅग उचलून जाता का? नाही जात ना. आपण काय करतो, गुगलवर जातो, जम्मू काश्मीर बद्दल माहिती घेतो, तिथे स्पॉट कुठले चांगले त्याची माहिती घेतो. त्यानंतर रूट कुठला बेस्ट आहे जाण्यासाठी, ट्रेन स्वस्त आहे की फ्लाईट स्वस्त आहे की कुठे लवकर, या गोष्टी बघतो ना आपण. मग तेच करणं खूप इम्पॉर्टंट. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, पहिले त्याचा अभ्यास कर. अभ्यास करणं खूप गरजेचं. म्हणजे वेगवेगळे कोर्स आहेत ते तू करू शकतो, त्याच्यावर तुला अजून चांगली माहिती मिळू शकते. अजून कोणाचा काय क्वेश्चन, बोल. लेवल पर्यंत स्पोर्ट्स मध्ये आपण सगळ्यात पहिले असं तालुका, त्याच्यानंतर काय असतं डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट नंतर काय येतं स्टेट लेवल आहे, स्टेट नंतर काय येतं नॅशनल, नॅशनल नंतर काय येतं, त्याच्यानंतर काय नाहीये ऑलिम्पिक आहे. ठीक आहे, तर या लेवल पर्यंत तू खेळू शकते. बघा याच्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, सीएसके टीमचा ओनर कोण आहे, ओनर ओनर सीएसके टीम कोणाची आहे, तिचा चेन्नई सुपर किंग. त्याचा ओनर कोण आहे, ओनर कॅप्टन कोण आहे, MS धोनी. MS धोनीला जो विकत घेऊ शकतो त्याच्याकडे जास्त पैसे असतील ना. मग सगळ्यांना ओळखतात चेन्नई सुपर किंगला ओळखतात धोनीच्या नावाने का, प्लेयर आहे म्हणून. मग तुम्ही जेवढं जेवढं जसं जसं वरती, पैसा एक लेवल नंतर मॅटर करत नाही मित्रांनो. तुमचा फेम, आज धोनी ज्याच्यासाठी खेळतो त्याला कोण नाही ओळखत आहे, पण धोनी कोण आहे प्रत्येकाला माहिती आहे का, तो वरच्या लेवलला खेळत गेलेला आहे. एक गोष्ट खूप खूप डीप गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे स्पोर्ट्स तुम्हाला फेम, आज धोनीकडे फेम पण आहे, आज धोनीकडे रिस्पेक्ट आहे, आज महेंद्रसिंग धोनीकडे पैसे पण आहेत, आज धोनीकडे फॅमिली पण आहे, आज धोनीकडे समाजात एक चांगला व्यक्ती, त्याचे उदाहरण लोकांना देतात की बनायचं धोनीसारखं बनायचं. मग हे कशामुळे पॉसिबल झाला, स्पोर्ट्समुळे झाला ना. असे समाजात धोनीपेक्षा श्रीमंत लोक किती, त्यांचं उदाहरण कोण घेतो का, नाही घेत. मग असं उदाहरण मला बनायचं, याच्यासाठी मी कबड्डी खेळेल. अजून कोणाचा काय क्वेश्चन आहे, बोल. माझा प्रश्न आहे, गुरु आणि शिष्यामधलं नातं काय, एक गुरु आणि शिष्य मेंटॉर मेंटी. ठीक आहे, हे बघ माझा मेंटर कोण आहे माहिती का, करण गड्डेलू आहे. की करण दादा यांनी मला आज शिकवलं, हाताला धरून. कुशल दादा आहे माझे कोच आहेत, किशोर काका, दया काका, यांनी मला हाताला धरून आज कबड्डी शिकवलेली आहे. शिष्याचा नातं सगळ्यात मोठी गोष्ट गुरुवर असण्यासाठी काय माहितीये, विश्वास. की माझा गुरु मला जे सांगतोय मी त्याच्यावरती 100% विश्वास ठेवेन. नो क्वेश्चन वाय, वाय विचार मी हे का करू ते का करू, नाही, त्यावर तुझा पूर्ण विश्वास असणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा गुरु शिष्याचा नाता विश्वासाचा असला पाहिजे. सर की माझा सर मला काय सांगतायत, माझा गुरु काय सांगतायत, याच्यावरती मला पूर्ण विश्वास असला पाहिजे. तो विश्वास आज माझा करण दादावरती, माझ्या टीमवरती आहे, कुशल दादावरती, माझ्या कोचवरती आहे. हा विश्वासाचा नाता पाहिजे. आणि माझे सर, माझा गुरु, माझा कॅप्टन माझ्यासाठी करतोय, मला मग तो ओरडू दे. मला ग्राउंडमध्ये करण दादांनी भरपूर ओरडलेलं आहे,
परत ते तुम्हाला मगाशी ब्लेमचं सांगितलं की करंडाने मला एकट्याला सेपरेट घेऊन बोलले की टीमचं जाऊ दे, तुझं काय, मी आज फिटनेस केलं नाही तरी तू मला आज ओरडतो, आज मी कुठली दुसरी गोष्ट करायला गेलो फिटनेस सोडून तरी तो मला ओरडतो, मला भरपूर बोलतो, पण याचा मला कधी राग येत नाही, कारण त्याचा पर्सनल फायदा काय, उद्या मी चांगल्या लेवलला खेळलो, मी प्रो कबड्डीमध्ये सिलेक्ट झालो सर, मी मोठ्या लेवलला गेलो तर मी त्याला पैसे देणार आहे, नाही देणार आहे ना, किंवा मी त्याला घर बांधून देणार आहे, मी त्याला काही दुसऱ्या गोष्टी देणार नाही, पण आज त्याचा फायदा नसताना तो माझ्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय, त्याचा टाइम, त्याचा पर्सनल फॅमिलीचा टाइम असू दे, परत त्याचा जॉबचा टाइम असू दे, सगळ्या गोष्टी करून सुट्टी काढून तो माझ्या मागे येतोय, मग तिथं मला त्याच्यावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे, म्हणून तुम्ही तुमचं सर तुम्हाला काय सांगतात त्याच्यावरती तुमचा विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुम्हाला काही बोलू दे ओरडू दे ते माझ्या भल्यासाठी आहे, ही गोष्ट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही चांगल्या लेवलला किंवा तुमच्या शिष्याबरोबर गुरुबरोबर नातं खूप खूप चांगलं होऊन जाईल. अजून कोणता काय क्वेश्चन प्रकाशासाठी गुरु जळत असतो साईड, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाशासाठी गुरु स्वतः जळत असतो, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश होतो, मग मी असेल जे आपले शाळेचे शिक्षक असेल कोणी असेल, त्यामुळे गुरु बोला बोला. आणि एक अजून एक कसं आहे की एक स्पोर्ट्समॅन, आपला एक स्पोर्ट्समॅन असतं तर त्याचं बोलणं बिहेवियर कसं असतं, बोलणं बाहेर कसं बोलणं असतं, बिहेवियर काय महत्वाचं, डिसिप्लिन काय असतो, स्पोर्ट्समॅन कसा असावा पहिला हा तुम्हाला सांगेल आता. स्पोर्ट्समॅन आणि डिसिप्लिन याचं नाते काय, विदाउट डिसिप्लिन तुम्ही कुठेच पोहोचू शकणार नाही. डिसिप्लिन काय देतो आपल्याला, डायरेक्शन देतो, डायरेक्शन कुठेतरी पोहोचण्याचा. तुमची फुटबॉल बघितलाय, फुटबॉल प्रत्येकाने तुमच्या पायात फुटबॉल दिला आणि माझा खेळ, तू अख्खा दिवस खेळशील पण गोल होईल का, तुला एक सर्टन डायरेक्शन मध्ये जायला लागेल ना, एक सर्टन डायरेक्शन मध्ये गेल्यानंतर तिथे गोल करणार गोल पोस्ट मध्ये, तर ही खूप डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. विदाउट डिसिप्लिन तुम्ही काहीच करू शकत नाही. मग तो डिसिप्लिन कसलाही असू दे, तुमचा वाचण्याचा असू दे, तुमचा बोलण्याचा असू दे, तुमच्या वागण्याचा असू दे. काही काही प्लेअर बघा 2-3 मॅच चालले, चांगला गेम आला, त्यांना हुरूप येते, तू कोण मला सांगणारा, असं बोलतो ना प्रत्येक जण, तू मला नको शिकू, मी असंच करणार, त्यांना ॲटिट्यूड येतो. पण तो जेव्हा गर्व आपला वाढतो ना त्याला खाली व्हायला टाइम लागत नाही कधीच. म्हणून डिसिप्लिन ठेवणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही सर काय बोलत असू दे, सर बोलतात आणि मी इकडे तिकडे बघतो नाही, हा डिसिप्लिन आहे ना तुम्हाला, जेव्हा तुम्ही मोठ्या लेवलला जाल तेव्हा खूप इम्पॉर्टंट फायद्यात पडणार आहे. तुम्ही जर डिसिप्लिन मध्ये नसाल, आर्मी डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. आर्मीचा डिसिप्लिन माहिती आहे, एवढ्या वेळेला उठणं म्हणजे उठणं, एवढ्या वेळेला बसणं म्हणजे बसणं. डिसिप्लिन म्हणजे छोट्या छोट्या सवयी आपल्या, त्या छोट्या छोट्या सवयी तुम्ही बदलाल, चांगल्या कराल, सरांचं ऐकाल, फोकस कराल, तेव्हा तुम्ही काय कराल, मोठा बदल घालू शकता. म्हणून डिसिप्लिन तुमचं चांगलं असतं खूप गरजेचं आहे. मग डिसिप्लिन वागण्याचा असू दे, डिसिप्लिन बोलण्याचा असू दे, डिसिप्लिन चालण्याचा असू दे, डिसिप्लिन ड्रेसिंगचा असू दे, कपडे कसे घालतोय. मी कबड्डीच्या मॅचला चाललोय, माझी टी शर्ट अशी आहे आणि मी तसं आहे, साधी टी शर्ट घालून दिले, बाकीच्यांनी ग्रीन कलरची टी शर्ट घातली, मी रेड कलरची घालून दिले, का, कारण मी चांगला खेळतो. नाही, विदाउट टीम तुम्ही काहीच नाहीये, शून्य आहे आपण, शून्य. लक्षात ठेवा, आज टीम खेळते म्हणून मी वर खेळतोय, आज शाळेचं नाव माझ्या पाठीवरती आहे म्हणून मी चांगला खेळतोय. तो नाव माझ्याकडून निघला, ती टीम माझ्यातून निघली, तर काहीच करू शकत नाही आपण, कारण कबड्डी हा सांघिक गेम आहे. तुम्हाला सगळ्यांना वर घेऊन जायचंय. जेव्हा तुम्ही ग्राउंडच्या आतमध्ये असताना तेव्हा मी टीम आहे, जेव्हा ग्राउंडच्या बाहेर जाईल मग काय वैयक्तिक वाद असू दे, पण जोपर्यंत टीम आहे तोपर्यंत तुम्ही बरोबर असतं. माझ्या प्लेअरला जर तिकडे टॅकल केलं रेडरला, तर त्यांच्या रायडरला मी टॅकल, भले तुम्हाला भले माझे काय वैयक्तिक वाद असू दे बाहेर, पण जेव्हा मी ग्राउंड मध्ये उतरतो तेव्हा मी एक टीम आहे. आणि टीम कशी चांगली क्रिएट होईल, ती डिसिप्लिन क्रिएट होईल. आणि डिसिप्लिन कसा चांगला क्रिएट होईल, तुमच्या वागणे बोलणे या गोष्टीवरून चांगलं. आज भरपूर मोठे मोठे प्लेयर येऊन गेले सर, पण विदाउट डिसिप्लिन ते जास्त वेळ टिकू पण शकले नाही. डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट आहे. अजून काय, लास्ट क्वेश्चन घेऊ आपण. कबड्डी खेळण्याचा बेनिफिट पाहिजे बघा. स्पोर्ट्सचा बेनिफिट मी मगाशीच सांगितलं की स्पोर्ट्स तुम्हाला डिसिप्लिन देतो, स्पोर्ट्स तुम्हाला फेल्युअर हँडल करायला मदत करतो. तुम्हाला माझ्या कॅप्टननी गोष्ट मला सांगितलेली की बघा, आपण जो वैयक्तिक वर्ग जो ग्रॅज्युएट झालेला म्हणजे 15च्या पुढचा आणि 20, 25, 30 वयापर्यंत हा खूप व्यसनांच्या अधीन गेलाय. त्याचं का कोणाला भेटले, का तो तिकडे जातो, का व्यसन. 15व्या वर्षानंतर तो जॉबला लागतो. एखादा मुलगा असतो 15 इयर कंप्लीट झाले, तो जॉबला लागला. जॉबला लागल्यानंतर सकाळी 6 वाजता तो कामाला गेला, संध्याकाळी 7 वाजता घरी आला. संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत
त्याकडे काहीच काम नाहीये. मग असाच एखादा मित्र येतो, काय करतोय, चल बस गाडीवरती. मग बाहेर गेल्यावर काय करतं प्रत्येकाला माहितीये. मग ते अल्कोहोल घेणं असो, सिगरेट घेणं असो, वाईट गोष्टींची सवय लागते. मग तो जो फावला वेळ त्याला तिथं मिळतोय ना, तिथेच त्याच्या आयुष्याची दिशा बदलते नेहमी. पण तोच फावला वेळ जर बोललं की कबड्डीचा फायदा घे, तो जर तू स्पोर्ट्स मध्ये दिला, घरी आला थोडा आराम केला, स्पोर्ट्सवर गेला, मग ज्या वाईट गोष्टींच्या दिशेने तू जाणार तिकडे जाणार नाहीये. मग स्पोर्ट्स तुम्हाला या गोष्टींपासून पण लांब ठेवतो, स्वतःवर कंट्रोल लेवल शिकवतो. स्पोर्ट्स करणारा व्यक्ती कधीच तुम्ही बघितलं नसेल की अल्कोहोल कंझ्युम करतो किंवा वाईट गोष्टी किंवा नशा वगैरे करतो, नाही. मग तुम्हाला स्पोर्ट्स काय करतो, या वाईट गोष्टींपासून पण डिसिप्लिन कसं ठेवायचं आणि वाईट गोष्टीपासून लांब कसं राहायचं हेही सुद्धा शिकवतो. फॅमिली आली आपली. आपण समजा तुमच्यावर आपण विश्वास ठेवला, पोरांना कसं वाटतं की दादा ह्याला काय सांगतात, याच्यावरती विश्वास ठेवतात, आम्हाला काय नाही. हा, समजलं. पार्शिलिटी प्लेअरला कधी वाटतं स्टुडंट. मग आता इकडे काम आहे ना, तो गुरुचा आहे की गुरु आपल्या प्लेअरला कसा, जर त्याला वाटतंय मग तिथे कुठेतरी आपण काहीतरी असं केलं असेल म्हणून त्याला वाटतंय ना, ठीक आहे. मुलांमध्ये हा भाव येतो की सर त्यालाच भरपूर सांगतात, सर कदाचित तो माझ्यापेक्षा आधी आलाय, त्याचं सिलेक्शन झालंय. सरांची प्रत्येक गुरूंची नजर प्रत्येकावर असते, पण कधी कधी गुरूंकडून पण काहीतरी गोष्ट सुटून जाते. तर ती गोष्ट गुरुनी सांभाळलं चांगलं तर खूप इम्पॉर्टंट आहे. हा, कदाचित सरांचा हेतू त्या मुलाला जिंकवणं नसतं, बरोबर आहे, किंवा त्या मुलाचं सिलेक्शन करणं नसतं. सरांचा हेतू का असतो, माझी टीम जिंकली पाहिजे. मग टीम जिंकण्यासाठी सर, अरे सर तुम्ही त्यालाच का रेडला पाठव सरकार, कारण सरांना माहितीये की त्याचा अनालिसिस केलाय की हा आता समोरचा प्लेअर काय वाकून लावणार आहे. मग याच्यावरून ब्रॅकेटवरून उडणार प्लेअर कोण आहे, हा बाबा हा अमुक प्लेअर आहे, 10 नंबर टी शर्ट वाला आहे. मग तू काय करेल, हा तू ही सिच्युएशन चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. मग तुम्ही काय करा की तुमचा पण पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. ज्या दिवशी तुम्ही चांगला परफॉर्मन्स द्यायला लागेल, चांगला रिझल्ट द्यायला लागेल, तेव्हा सर तुम्हाला पण जवळच करतील. पांडवांचा जेव्हा शिक्षण चालू होता तेव्हा भरपूर लोक होती ना. पांडवांचा गुरु कोणाला काय माहितीये, कोण, द्रोणाचार्य. मग द्रोणाचार्याने ते 5 लोकांवरती जास्त फोकस का केला, तेव्हा पण विद्यार्थी हजार 5-5 हजार विद्यार्थी एकाच वेळी शिकायचे. मग त्या 5 पांडवांवरती गुरु द्रोणाचार्यांनी का, आणि 5 त्यांच्या प्लेअर मधले श्रीकृष्णाने अर्जुनालाच का निवडला, कारण तो तेवढा फोकस होता. कारण या गोष्टीपासून तो परे होता की माझा गुरुवर माझा विश्वास असणं, माझ्या गुरुबद्दल माझी आपुलकी असणं, माझे गुरु माझ्या भल्यासाठी काय, ह्या गोष्टी त्या डोक्यात क्लिअर होत्या. आणि ते लोक काय रिझल्ट देत होते, आउटपुट देत होते. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. गुरूंची नजर प्रत्येकावर असते, पण ते सिच्युएशन नुसार त्याला आपला कुठला वेपन कधी काढायचा हे गुरुला बरं माहिती असतो. गुरुच्या पुढे जाणं नाही. ठीक आहे, अजून कोणाला काय, ठीक आहे. आणि याच्यानंतर जर कोणाचे काही क्वेश्चन राहिले असतील तर प्रेम गायकर फिटनेस इंस्टाग्राम चॅनल आहे, माझं युट्यूब चॅनल आहे, कधीही मेसेज कर. आणि अजून माहिती पाहिजे तर सरांकडे माझा नंबर आहे, आणि सरांकडे नंबर करून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.